नमस्कार, मी नेहा गायकवाड मेरा भारत समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण इथं पाहतोय की मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेच्या वतीने इथे आझाद मैदानामध्ये उपोषण होत आहे आणि आपण पाहतोय की कशा प्रकारे आपल्यासोबत ही जी अंध आणि अपंग विद्यार्थी आपल्यासोबत आहेत आणि अध्यक्ष जाई मॅडम सुद्धा आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांच्या या काय मागण्या आहेत आणि उपोषणाचं कारण काय आहे। तर मॅडम, काय सांगाल, काय कारण आहे उपोषणाचं आणि अचानक सगळ्या अपंग आणि अंध मुलांना तुम्हाला घेऊन उपोषणाला यावं लागलं, असं काय कारण आहे आणि काय मागण्या आहेत? काय झालं, आमचं मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचं न्यू विजन कला वाणिज्य महाविद्यालय निवासी अंध अपंग 10 जून 2019ला सुरू झालं। त्यानंतर आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पण मागणी केली, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला मागणी केली होती की आम्हाला अनुदान मिळावं। तिकडनं UGC सोशल वेलफेअर आणि ह्युमन रिसोर्स त्यांचं ओपिनियन आलं की अनफॉर्च्युनेटली देर इज नो प्रोव्हिजन फॉर द विजिबल इम्पॅक्ट फिजिकल डिसेबल स्टुडंट, म्हणजे दुर्दैवाने दिव्यांगांच्या उच्च शिक्षणावर धोरणच झालं नाही। मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटची मान्यता असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला कारवाई करायला सांगितली। गेली 3.5 वर्ष 9 फेब्रुवारी 2021ला उदय सामंत साहेबांच्या अध्यक्षतेखाली कारवाई झाली, बैठक झाली आणि सकारात्मक कारवाई सुरू झाली। त्यानंतर पुन्हा चंद्रकांतदादा पाटील त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली। त्यांनी आदेश दिला की संचालकांचा रिपोर्ट तपासून वित्त विभागाला सादर करा, परंतु गेली 1 वर्ष झालं उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सेक्रेटरी कार्यालय मात्र आम्हाला फक्त 2-2 दिवसाचा वेळ काढून आमचा टाईमपास करत आहे आणि आम्हाला अनुदानाची अंतिम मान्यता मिळावी, कारण आमचं राज्यातलं एकमेव दिव्यांगांसाठीचं निवासी महाविद्यालय आहे। तसे सगळे रिपोर्ट शासनाकडे आम्ही सादर केलेले आहेत। 1 लाख विद्यार्थी आज उच्च शिक्षणासाठी वंचित आहेत आणि महाराष्ट्रात 1418 शाळा 10वीपर्यंत काम करतात। 10वीच्या पुढे जाण्यासाठी त्यांची सोय नाही, म्हणून मी उपोषण करत आहे, वंचित दिव्यांग मुलांना उच्च शिक्षणात यावं म्हणून। आपल्या जर मागण्या सरकारने मान्य नाही केल्या तर प्रशासनाला काय इशारा द्याल? प्रशासनाला इशारा तोच देणार आहे की दिव्यांगांच्या उच्च शिक्षणाची सोय करा, नाहीतर मी माझं उपोषण आहे असं सुरू ठेवणार आहे। आणि या संदर्भात कुठल्या राजकीय नेत्यांशी, कुठल्या विरोधी पक्षांची, महाविकास आघाडीशी आपलं निवेदन देऊन झालं आहे का, बोलणं झालं आहे का? माझं आता असणाऱ्या सरकारशी माझं निवेदन देऊन झालेलं आहे। मुख्यमंत्री, वित्तमंत्री, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना निवेदन दिलं, वित्तमंत्री अजितदादा पवारांनाही निवेदन दिलं आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील त्यांनाही निवेदन दिलं आणि आमच्या सगळ्यांचे जे काम पाहतात आमचे बच्चू कडू साहेब त्यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे। प्रतिक्रिया काय आहे विरोधी पक्षाकडनं किंवा मुख्यमंत्र्यांकडनं? त्यांनी याबद्दल काही हे व्यक्त केली का, दिलगिरी की हो आम्ही करू, की काही असं आश्वासन दिलं आहे का? अजून आमच्यापर्यंत प्रत्यक्ष काहीच पोचलेलं नाही आहे। तर ज्याप्रमाणे आपण पाहतोय की हे जे मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेच्या वतीने ते आझाद मैदानामध्ये आंदोलन होत आहे आणि अनेकदा निवेदन देऊनसुद्धा मुख्यमंत्र्यांनी अजूनपर्यंत या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही आहे। त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर यांची जी समस्या आहे ती लवकरात लवकर सोडवावी। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्यासोबत जोडून राहा। नेहा गायकवाड, मेरा भारत समाचार, मुंबई।